पहिली तर गोष्ट अशी आहे बेटा की हा जो जी आर आहे हा 100% बेकायदेशीर आहे. संविधान येण्यापूर्वीचे गॅजेट दोन्हीकडचे सातारचे आणि हैदराबादचे संविधान येण्यापूर्वीचं गॅजेट आहे. त्यानंतर संविधान आलं आहे. संविधान काय सांगतं आहे की आम्ही भारताचे लोक, त्याच्यावरसुद्धा खूप वाद झालेला आहे समितीमध्ये की कशी सुरुवात करायची संविधानाची. कोणी म्हणलं गणपतीच्या नावाने करा, कोणी म्हणलं ओम आर्यवर्त ओमच्या नावाने करा, कोणी म्हणलं आर्यवर्ताच्या नावाने करा. शेवटी बाबासाहेबांनी त्याच्यावर मतदान घेतलं आणि त्या बहुमताने आम्ही भारताचे लोक ही संविधानाची सुरुवात करावी असं ठरलं. आता भारताच्या लोकांनी काय कबूल केलं आहे तर आम्ही प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देणार. आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं जर काही शब्द असेल तर तो बंधुता आहे. म्हणजे आम्ही सर्व भाऊ आहोत, बंधू भगिनी आहोत. हा संकल्प रुजवला पाहिजे. आणि त्यातून मग पुढे आम्ही देशाचे मालक असल्यामुळं जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, हा खरा त्याचा गाभा आहे. हे काय करतायत, एवढे मोठे मोर्चे निघाले मराठ्यांचे, हजारांचा मोर्चा मोठा निघाला, जयप्रकाश नारायणचा मोर्चा मोठा निघाला. आणि आमचे लाखो लोकांचे मोर्चे तुम्ही कधी दाखवलेत का? नाही दाखवत. आणि ते मोठेच होते. मी आव्हान करत होतो त्यावेळेस नेत्यांना की माझ्यासारखा बिगर पैशाचा असा मोर्चा काढून दाखवा. तर मग कोण करतं आहे सगळं? ह्या सगळ्याच्या मग कोण आहे? मराठ्यांचे जेवढे मोर्चे शिस्तीत निघाले, छत्रपती शिवाजी महाराजापासून आजपर्यंत मराठे कधी असे एकत्र झालेले नाहीत. त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. माझी जरांगे विरुद्ध किंवा मराठ्यांच्या विरुद्ध अजिबात तक्रार नाही, अजिबात माझं त्यांचे दुमत नाही. परंतु जरांगे जे घेऊन बसलेत त्यांना मी सुरुवात झाली आंदोलनाची तेव्हाच माझे एक मित्र होते विशाल कदम, ॲडव्होकेट आहेत. त्यांना म्हटलं अरे मला जरांगेशी बोलायला दे. त्यांनी जाऊन त्यांच्या गावी मला बोलायला दिलं. मी फोनवर रडलेलो आहे त्यांच्याबरोबर की बाबा तू करतो हे बरोबर नाही. तुझ्या तब्येतीला तो 15-15 दिवस उपाशी राहतात, त्याचा त्याग मोठा आहे, त्याचे कमिटमेंट आहे, पण ती कुठे वापरायची? तर आता हे जे 2 गॅजेट आहेत, तुम्ही म्हणता 58 लाख लोकांना नोंदी घ्यायच्या ठरल्यात, हे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसतं. या ज्या 5 मागण्या तुम्ही आता मला वाचून दाखवल्या, यातली एक तर मागणी पुरी होऊ द्या. आणि तुम्ही अशा पुढच्या उठताय. खरं आरक्षणाचा मार्ग काय आहे? तर आरक्षणाचा मार्ग आहे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने एकत्र बसून हे जे 50%चं लिमिट आहे हेच कबूल नाही आम्हाला. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी, हे आम्हाला संविधानाचं स्पिरिट सांगतं. आणि मग आम्ही काय म्हणतो आहे 50% आहे, मर्यादा 50% आहे. ही कोणी घातली होती? ती सुरुवातीला गजेंद्र केळकरांनी घातली. त्यावेळी काय झालं, 26 जानेवारी 1950ला जेव्हा संविधान अंमलात आलं तेव्हा सगळे रिॲक्शनरी जजेस, पुरोगामी नाही प्रतिगामी जजेस, त्यांनी सोशल आणि इकॉनॉमिक सामाजिक आणि आर्थिक न्याय देणारे जे काय कायदे केले नेहरूंनी, आंबेडकरांनी, ते सगळे रद्दबातल ठरवले. आणि हे आरक्षण वगैरे सुद्धा रद्दबातल ठरवलं. अशा परिस्थितीत नेहरू आणि आंबेडकरांनी विचार केला हे तर संविधानाचा आत्माच काढून घेतला यांनी. जर आम्हाला सामाजिक न्याय देता येत नसेल, आम्हाला राजकीय न्याय देता येत नसेल, आमची बंधुता टिकत नसेल तर आम्ही काय करणार आहोत? म्हणून 51 जूनला पहिली अमेंडमेंट आली. आणि अमेंडमेंटमध्ये काय सांगितलं बघा, त्यांची कशी करारी हे होती आमच्या पूर्वजांची की सामाजिक आणि आर्थिक न्याय देणारे कायद्यांवर सुप्रीम कोर्टाचा अधिकार चालणार नाही, सुप्रीम कोर्टाची अखत्यारीत येणार नाही. सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, न्यायालयाची अखत्यारीत येणार नाहीत. त्यासाठी त्यांनी शेड्यूल 9 तयार केलं आणि त्या शेड्यूलमध्ये हे सगळे कायदे टाकले. त्यामुळे सगळ्या राज्याच्या, इतर राज्यांच्या राज्यकर्त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे 70%, 80% आरक्षण दिलं. आमच्या नेत्यांनी का नाही केलं ते? आणि मग सुप्रीम कोर्टसुद्धा कधीतरी
त्याच्याविरुद्ध गेलं आणि सांगितलं की हे शेड्यूल 9मध्ये जे पाठवले हे आम्हाला कबूल नाही. आणि त्यानंतर शेड्यूल 9मधले कायदे सगळे आता सुप्रीम कोर्ट हातात घेऊन आता काय दररोज आपण बघतो. तर तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो कायदा कराल आता हे तुम्ही ते सर्टिफिकेट फायनल नाही आहे. तेच त्यांचाच माणूस आहे तो गुणरत्न सदावर्ते त्यांचा माणूस आहे तो. लगेच व्हिडिओ काढला की गॅजेट काढलं म्हणजे काय, GR काढलं म्हणजे काय कायदा आहे का तो? हे ते आणि फडणवीसने 2दा आम्हाला आरक्षण दिलं, दोन्ही ते पास झालं. मी स्वतः इथं टी व्हीवर सांगितलं की ही काय त्यांच्या कुठल्या आमदारांचे संविधान काय कोणाच्या बापाचं नाही, संविधान आहे. ते सर्वांच्या वर आहे, पार्लमेंटच्या वर आहे, ज्युडिशरीच्या वर आहे. फक्त ज्युडिशरीचं काम काय आहे, ते संविधानाप्रमाणे कारभार चालला की नाही देशाचा एवढंच बघायचा अधिकार आहे. त्यामुळं संविधानाचं रक्षण कोणी करायचं? कोर्टाने. मग कोर्टाने काय केलं, हे जेव्हा तुमचं प्रत्येक गोष्ट मी घेत आहे तेव्हा ती संविधानिक आहे का नाही याचं काम कोर्ट ठरवलं. म्हणून 2दा आमचं आरक्षण दिलेलं रद्द झालं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.